This exorcism was not only ordained but was ordered by a diocese, by the bishop. हा व्हिडिओ कोणत्या मूवीचा नाहीये. या रेकॉर्डिंग्स रिअल लाईफ एक्झॉर्सिझमच्या वेळेस रेकॉर्ड केलेल्या आहेत. मित्रांनो, एक्झॉर्सिझम ज्याला आपण मराठीत भूतबाधा उतरवणे किंवा हिंदीत झाडफूक बोलतो. ॲनेलिस मिशेल एक 23 वर्षांची मुलगी जिच्यावर 1-2 नाही तर 67 टाइम्स एक्झॉर्सिझम केले गेले तिच्याच परमिशनने. आणि तिच्या शरीरात एक नाही तर 6 डेमोनिक स्पिरिट होत्या असं सांगितलं जातं. ॲनेलिसच्याच रिअल लाईफ इन्सिडेंटवर दी रिअल लाईफ ऑफ एमिली रोज हा मूवी बनवलेला आहे. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, कारण असंच मिस्टिरियस आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी नेहमी तुमच्यासाठी आणत असतो. ॲनेलिसचा जन्म जर्मनीमध्ये 1952 साली झाला होता. ती एक शांत आणि धार्मिक मुलगी होती. तिची लाईफ बाकीच्या मुलींसारखीच नॉर्मल होती, पण ती 16 वर्षांची असताना एका रात्रीनंतर सर्व काही बदललं. ॲनेलिसला तिच्या छातीवर बसून कोणी तिचा गळा दाबतंय जाणवू लागलं आणि ती जोरात किंचाळून बेडवरून खाली कोसळली. घरच्यांना वाटलं झोपेत वाईट स्वप्न पडलं असेल म्हणून ती घाबरली आणि त्यामुळे त्यांनी ते नॉर्मल समजलं. पण काही दिवसांनी ॲनेलिस सारखं घाबरून उठायची आणि मध्येच बेशुद्ध होऊन फिट आल्यासारखं व्हायचं तिला. घरच्यांनी तिला डॉक्टरकडे नेलं. डॉक्टरांनी सांगितलं तिला टेम्पोरल लोब इलिप्सी आहे, ज्यामुळे तिला फिट येते म्हणून तिचं ट्रीटमेंट चालू केलं. पण त्याचा काही फरक पडत नव्हता आणि ॲनेलिसची तब्येत अजून खराब व्हायला लागली. ती सतत तिला तिच्याजवळ आत्मा फिरताना दिसतात सांगत होती. दिवसेंदिवस तिची स्थिती आणखी खराब व्हायला लागली. ती चर्चमध्ये जाण्यास नाकारू लागली. ती बोलायची माझी बॉडी जळेल. हळूहळू तिचा स्वभाव बदलू लागला. कोणती धार्मिक वस्तू दिसली की ती तोडून टाकायची. टेबलच्या खाली घंटोभर लपून बसायची. नंतर ती क्रॉल करून चालू लागली आणि किडे मकडी खाऊ लागली. घरचे समजले की डेमोनिक पोझेशन आहे म्हणून ते चर्चकडे गेले आणि चर्चच्या प्रीस्टने ॲनेलिसची अवस्था बघून सांगितलं की एक्झॉर्सिझमच आता एक उपाय राहिला आहे. पण एक्झॉर्सिझम डायरेक्ट करू शकत नाही, त्यासाठी आधी चर्चची परमिशन लागते. ॲनेलिसचे क्रॉनिक करतानाचे आणि किडे मकोडे खातानाचे टेप्स एव्हिडन्ससाठी चर्चला दिले गेले. शेवटी 1975 साली कॅथलिक चर्चने एक्झॉर्सिझमसाठी परमिशन दिली. प्रिस्ट एर्नोल्ड रेन्स आणि अर्न्स्ट हॉल्ट यांनी पुढच्या 10 महिन्यात 67 टाइम्स एक्झॉर्सिझमचे प्रयोग ॲनेलिसवर केले, ज्याचं प्रत्येक सेशन 4 तासांपेक्षा जास्तचा असायचं. एक्झॉर्सिझमच्या दरम्यान ॲनेलिसच्या वेगवेगळ्या भाषेमध्ये मल्टिपल आवाजांमध्ये बोलायची, जे पुरुषांचे आवाज होते. आणि जेव्हा त्यांना त्या स्पिरिटचे नाव समजले तेव्हा सर्व शॉक झाले, कारण ते कोणी नॉर्मल लोकांचे स्पिरिट नव्हत्या. त्यामध्ये पहिलं नाव होतं जर्मन तानाशाह ॲडॉल्फ हिटलरचं. नंतर रोमन एम्पायरात नेरो. जुडॉस, जो येशूच्या 12 फॉलोअर्समधून एक होता आणि त्यानेच येशूला धोका दिला होता. चौथा होता केन, ॲडमचा मुलगा, ज्याने स्वतःच्या आपल्या भावाला एबलचा खून केला होता. 5वा व्हॅलेंटिन फिशमॅन, 15व्या शतकात राहणारा एक जर्मन कॅथलिक प्रीस्ट, त्याला चर्चमधून बाहेर काढून टाकलेला, त्याच्या दारूच्या लत आणि एक मर्डर चार्जेसच्या बेसिसवर. शेवटी 6वा होता लुसिफर, जो ख्रिश्चन थिओलॉजीनुसार स्वतः एक सैतान आहे आणि सर्व सैतानांचा राजा. एक्झॉर्सिझमच्या दरम्यान ॲनेलिसच्या अंगात अननॅचरल स्ट्रेंथ यायची आणि तिचे डोळे पारदर्शी व्हायचे, जसं आतून कोणी दुसरं बघत आहे, असं प्रिस्टने सांगितलं. या सर्वमुळे ॲनेलिसची बॉडी वीक होत चाललेली आणि ती खायला नाकारत होती. तिचं वजन फक्त 30 किलो राहिलेलं. ॲनेलिस तिच्या पॅरेंट्सना बोलली, आय मस्ट सफर टू सेव्ह सोल्स, म्हणजे आत्मांना वाचवण्यासाठी मला त्रास सहन करावा लागेल. आणि शेवटी 1 जुलै 1970ला तिचा मृत्यू झाला, ज्याचं रिझन कुपोषण आणि डिहायड्रेशन सांगितलं गेलं, ज्याकरता तिचे आईवडील आणि त्या 2 प्रिस्टना दोषी ठरवलं गेलं. कोर्टाच्या मान्यतेनुसार ॲनेलिसला मेडिकल ट्रीटमेंटची गरज होती
ना की एक्झॉर्सिझमची. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? ॲनेलिस्ट मानसिक रोगी होती का धार्मिक भीतीमुळे ती इन्फ्लुएन्स झाली होती, का ती खरंच पोजेस्ड होती? पुढची शेअर केलेली क्लिप ऐका आणि तुम्हीच ठरवा जे ॲनेलिस्टच्या एक्झॉर्सिझम दरम्यान रेकॉर्ड केली होती. Ich hab recht dazu, dass ich in dem Wald drin bin. Ich trag dir die Rotznase noch so lang, bis es lebt wird. Ist auch blöde Weib. Für uns geht's kein Zurück. Nee, in alle Ewigkeit. Sag mir den Namen. Ich, der Judas und der Nero, der Kain und der Hitler. 5 Stimmen. Das ist der 6. Oh, den haben wir gelogen. Den habt ihr natürlich auch. व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच्या बेल आयकॉनवर प्रेस जरूर करा. मी शैलेश भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत. आतासाठी नमस्कार.